ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष तुलना त्या निबंधाच्या विषयी किंवा त्या निबंधाच्या पुस्तकाविषयी आपण चर्चा करत होतो। मी या अगोदर तुम्हाला ताराबाई शिंदे यांच्या संदर्भात त्यांच्या जीवन परिचय आणि एकूणच ताराबाई शिंदे यांचं जे काम आहे त्या लिखाणाच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी लिखाणाची त्याचा विचार केला। आता आपणाला या तासामध्ये ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे स्त्री पुरुष तुलना, हे पुस्तक लिहिण्याच्या पाठीमागची भूमिका आणि स्त्रियांच्या समस्याविषयीची जी भूमिका आहे त्यांची, या दोन गोष्टींचा विचार करायचा आहे। काय आहे की स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिण्याच्या पाठीमागची जी ताराबाईंची भूमिका आहे त्याविषयी त्या स्वतःच असं लिहितात की रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजीची नवनवी प्रकरणं बाहेर येत आहेत, इकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही। स्त्रियावरच त्याच्या संदर्भात दोष लादले जातात। हे पाहून स्त्री ही अभिमानी आहे, स्त्री ही स्वाभिमानी आहे आणि ताराबाई शिंदे म्हणतात की मी देखील स्वाभिमानी स्त्री आहे आणि म्हणून माझं मन या स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्यांनी खडबडून जागं होतं, माझं मन तळमळतं आणि त्यामुळे मला निर्भीड होऊन खरमरीत किंवा खडखडीत असं लिहिल्याशिवाय राहवत नव्हतं। कारण अनेक पुरुष कसे दगाबाज, कपटी आहेत हे लक्षात माझ्या यायला लागलं। याच्यापेक्षा जरी अशा स्त्रियांचा छळ करणाऱ्या पुरुषी सत्ताक पद्धतीवर यापेक्षाही कडक ताशेरे मला मांडता आले असते जर त्याच्यापेक्षाही कडक भाषा असती तर, किंवा दुसरी भाषा असती तर, ती देखील लिहायला कमी केले नसते। म्हणजे एकूणच ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाच्या संदर्भात, ग्रंथाच्या संदर्भात आपल्या लेखनाचं प्रयोजन काय आहे हे स्पष्ट केलेले आहे। पण स्त्रीला सतत तिची बदनामी, जेही काही घडतं त्याला फक्त स्त्रीच दोषी आहे असं समजून जी पुरुषी प्रवृत्ती आहे ना, हिच्याविषयी ताराबाई शिंदेनी लिहिलेले प्रचंड असे ओरखाडे ओढले। स्त्री जातीला बदनाम करण्याच्या वृत्तीला कोणीच विरोध करत नाही हे ताराबाईंना जाणवलं आणि म्हणून त्या स्वतःहून त्या वृत्तीच्या विरोधात तळमळीनं, कळकळीनं पेटून उठल्या आणि त्या या स्त्री अन्यायाच्या विरोधात पुढे आल्या। त्यांनी अत्यंत प्रक्षोभक शब्दात स्त्रियांची बाजू मांडली आणि पुरुष वर्ग जो आहे तो स्त्री जातीचं सर्वतोपरी कसं शोषण करत आहे हे त्यांनी या ग्रंथामध्ये विस्तारपूर्वक मांडलेलं आहे। त्यांनी पुरुषांच्या तुलनेत स्त्रीला कसं अन्यायी जीवन जगावं लागतं याचाही उहापोह केलेला आहे। समाजामध्ये जे जे वाईट आहे ते फक्त स्त्रीमुळेच आहे असा शास्त्रकर्ते आणि समाजाचा जो गैरसमज आहे तो खोडून टाकण्याचं काम या ग्रंथाच्या निर्मिती पाठीमागे आहे। आणि म्हणून ताराबाई शिंदे या आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच म्हणतात की ज्या परमेश्वराने ही आश्चर्यकारक सृष्टी उत्पन्न केली त्यानेच स्त्री आणि पुरुष असे निर्माण केले ना। सर्व प्रकारचे साहस, दुर्गुण हे स्त्रियांचेच अंगी असतात किंवा अवगुण हे फक्त स्त्रियांच्याच अंगी आहेत
तेच पुरुषाचे आहेत किंवा नाही हे स्पष्ट करून दाखवावे याच हेतूने हा लहानसा निबंध मी लिहिते आहे आणि माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून मी हा ग्रंथ रचलाय असं त्या म्हणतात. ताराबाईंनी या पुस्तकात स्त्री पुरुष भेदाच्या विविध पैलूंना स्पर्श केला आहे. बालविवाह असतील, सक्तीचं वैधव्य असेल, विधवा पुनर्विवाहाला बंदी असेल, या प्रश्नांची किंवा या समस्यांची देखील मांडणी ताराबाईंनी केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या विषयी ताराबाईंची भूमिका काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरं तर आपणाला माहिती आहे विवाह हा स्त्री जीवनातला महत्वाचा एक भाग आहे. खरं जर विचार केला तर ही तिच्या जीवनातली एक घटना जी आहे ना ही अत्यंत महत्वाची. पण त्या काळामध्ये लग्न व्यवहारामध्ये अर्थव्यवहाराला केंद्रस्थान होतं. वधूपिता जो आहे मुलीचा बाप तो आपल्या मुलीच्या लग्नावेळी कसे वर्तन करतो त्यावर ताराबाईंनी प्रकाशझोत टाकला आहे. त्यावेळच्या समाजामध्ये विवाहाच्या वेगवेगळ्या पद्धती होत्या, तऱ्हा होत्या. एक बाप आपल्या नक्षत्रासारख्या 10-11 वर्षाच्या मुली 80-90 वर्षाचे श्रीमंत म्हातारे यांच्याकडून काही रुपयांची थैली घेऊन किंवा त्यांच्या श्रीमंतीवर नजर ठेवून नवरा मेला तरी चिंता नाही, हिला पैशाला तर काहीच कमी नाही ना, 2 दिवस खाईल पिईल लेईल नेसेल, एक नवरा नसला तरी काय चिंता आहे, नवरा नसला म्हणून काय झालं पण श्रीमंती तरी घरी येईल. म्हणून असं समजून काही पुरुष वाघाला जशी एखाद्या बकरी द्यावी तसं ते बेधडक 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्याला 10-11 वर्षाची मुलगी देत असायचे. असे बाप होते. म्हणून ताराबाई म्हणतात पुरुष जातीला एकीपासून 500 बायका करण्याची परवानगी. म्हणजे पुरुषाला कितीही बायका करा, पहिली बायको आजारी आहे दुसरीची तयारी सुरू होते. 80 वर्षाचा पुरुष असला तर तोंडात दात नसले, केस पांढरे झाले असले तरी तोंडात दंतवैद्याकडून दातांच्या चौक्या बसवून घेत असत. केसांना कलप करून कलर करायचे, ते लग्नासाठी तयार होत असत. 1000-2000 देऊन सुरेख मृगनेत्रीचे लग्न त्या मढ्याबरोबर करून द्यावे लागत असायचे. म्हणजे कमी वयातील मुलीचा विवाह एखाद्या वयोवृद्ध माणसाबरोबर होतो, यातून त्यांना बालजरट विवाहाची पार्श्वभूमी सुचवायची आहे हे आपल्याला जाणवतं. एखादा म्हातारा नवरा मेला म्हणजे तरुणपणाचे प्रज्वलित इंगळ पदरात वागून दिवस कशा प्रकारे काढायचे असा इथं प्रश्न उपस्थित करतात. विवाहाबाबतीत स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या यमयातनामुळे ताराबाईंचं मन विषण्ण होतं. कोणाला लेकी फार असल्यामुळे आल्यावरास देतो, नवरा कितीही दुर्गुणी असेल
आणि म्हणून विधवा पुनर्विवाह बहुजन समाजातील जनता, विशेषतः स्त्रियांचं जगणं अतिशय क्लेशदायक होतं. आणि म्हणून अशा परिस्थितीत स्त्रिया जे जीवन जगत होत्या ना, त्या जगण्याच्या विरोधात कोणतीही स्त्री उघडपणे आपली भूमिका मांडत नव्हती. आणि म्हणून ताराबाईंनी या सगळ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी स्त्रियांची बाजू घेऊन त्यांनी स्त्रियांच्या सगळ्या वेदनांचा आपल्या मनामध्ये उमटलेला जो आलेख आहे, उमटलेला जो क्रोध आहे, खदखदणाऱ्या ज्या भावना आहे, त्यांना वाट मोकळी करून देण्याचं काम या ग्रंथाच्या रूपाने केलेलं आहे. केवळ ब्राह्मण जातीतच पुनर्विवाहाला बंदी असताना इतर जातींनी त्याचं अनुकरण केलेलं आहे. ब्राह्मणापेक्षाही पुनर्विवाह न होण्याची सक्ती दिसून येते दुसऱ्या जाती. मराठ्यांच्या तर ही सक्ती अधिक दिसून येत. उच्च समाजातील लोकांच्या रूढी परंपरा ह्या खालच्या जातीत देखील सहजपणे कशा झिरपत गेल्या याविषयी ताराबाईंनी अचूक असं निरीक्षण केले. पुनर्विवाह न करण्याची चाल महान रोगाप्रमाणे अनेक ठिकाणी अनेक जातीमध्ये पसरली. त्यामुळे किती लाखो कोट्यावधी स्त्रियांचं वैधव्य किंवा त्या वैधव्याचं जे दुःख आहे ते त्यांनी कसं भोगलं असेल. आणि हे भोगत असताना त्यांच्याकडून अनेक अनर्थ होत असायचे. हे असे अनर्थ झाल्यानंतरचं कारण देखील त्या स्पष्ट करताना म्हणतात, एखाद्या मनुष्यवस्तीत राहून मनोनिग्रह करून स्त्री धर्मधारणा होणे शक्य आहे. स्त्रीला पुरुषाप्रमाणे पुनर्विवाहाचा हक्क नसल्यामुळे तिला आपल्या तारुण्य सुलभ आकांक्षा मारून जगावं लागायचं. पुनर्विवाहाची बंदी असल्यामुळे स्त्रियांच्याच बाबतीत असं का घडावं असा प्रश्न त्यांना पडतो. त्यांनी हा सवाल सनातन्यांना, परंपरावाद्यांना त्या विचारतात. विधवांना जी पुनर्विवाहाची बंदी केल्यामुळे अनेक दुष्परिणाम समाजात घडत होते. स्त्री विधवा झाली की तिच्या माथ्यावर एक कायम शिक्का बसलेला असायचा अशुभाचा. त्या स्त्रीचं तोंड बघायचं नाही, ही जी भूमिका होती ना त्या काळात. तिचे केश वपन करून तिला विद्रुपतेचा स्वीकार करावा लागायचा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिला असलं अपमानित कष्टप्रद आयुष्य भोगावं लागायचं. आणि हे पुरुषी विषय वासनेस बळी पडण्याचं भय देखील अखंड असायचं. अशा पद्धतीने तिला अगदी सांधीमध्ये एखाद्या बटकीसारखं जीवन जगावं लागायचं. आणि ते सक्तीनं तिला जीवन तिच्या माथ्यावर लादल्या जायचं. तिला धर्मशास्त्राने, समाजाने घालून दिलेली विधवांची बंधनं ही तिला पाळावी लागायची. आणि म्हणून ताराबाई लिहितात, नवऱ्याआधी बायकोनं मरावं किंवा नवऱ्याने बायको आधी मरावे याचा तुमच्या बापजाद्यांनी देवापासून काही दाखला आणलाय का रे? अरे मरणे किंवा जगणे हे तर त्या सर्व शक्तिमान नारायणाच्या हाती आहे. त्याला या स्त्रियांनी काय करावं? जसं एखादा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुन्यापेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळे करून सर्व आयुष्य अंधार कोठडीत राहावे. नवऱ्यामागे अगदी सर्व सृष्टी व्यवहार सोडून हरिहरी करीत बसावे. तसं पुरुषानं का बरं करू नये? जर पत्नी मेली, एकनिष्ठ जर मूल्य म्हणून स्वीकारायचे असतील तर दोघांनाही लागू पडलं पाहिजे, हा ताराबाईंचा दावा आहे. पुरुषाप्रमाणे स्त्रीलाही पतीमागे जीवन जगण्याचा हक्क असल्याचे ताराबाई स्पष्ट करतात. आणि म्हणून ताराबाईच्या दृष्टिकोनानुसार सर्व विधवांना घर व पतिप्रेम मिळायला हवं ही भूमिका ताराबाईंची आहे. आणि म्हणून ताराबाईंनी या विधवा स्त्रियांच्या संदर्भात मांडलेला हा जो विचार आहे
हा विचार त्या अगदी स्पष्टपणे मांडतात. आणि म्हणून हा ताराबाईंची जी विधवा किंवा ज्या परित्यक्ता आहेत किंवा ज्या विधवेच्या संदर्भात किंवा पती निधन झाल्यानंतर तिच्या वाट्याला येणारं जे दुःख आहे, ह्या दुःखाचं सगळं एक समीकरण कशा रीतीनं या समाजामध्ये परंपरेनं तयार केलं, उच्चवर्णीयांपासून खालच्या समाजापर्यंत कसं हे चालत आलं, त्या सगळ्या गोष्टींचा त्या विचार करतात. या नंतरचा जो भाग आहे तो तुम्हाला मी उद्याच्या तासात सांगतो. आपण इथं थांबूया.